तलावांचा जिल्हा गोंदिया जैवविविधतेनं आणि वन्यजीव सृष्टीनं समृद्ध असलेला गोंदिया आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे। राज्याच्या पूर्वेकडे वसलेला गोंदिया राज्याच्या नागपूर या उपराजधानीपासून 165 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबई हावडा रेल्वे मार्गावर गोंदिया हे एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे। गोंदियापासून 15 किलोमीटर अंतरावर बिरसी इथं विमानतळ असून इथं वैमानिक प्रशिक्षण अकॅडमी सुद्धा आहे। सुंदर आणि निसर्गरम्य नवेगाव बांध जलाशय जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालीत असून वनराई हिरवा शालू पांघरून आपल्या आगमनाची वाट बघते आहे। राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणारा सारस पक्षी, मोर, अन्य स्थलांतरित आणि विदेशी पक्ष्यांचं जिल्ह्यातील अनेक तलावांच्या परिसरात वास्तव्य आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वनराई आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे। पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात येण्यासाठी पिटेझरी, चोरखमारा, मंगेझरी या प्रवेशद्वारातून आल्यानंतर इथली वन्यजीव सृष्टी आणि वनराई बघता येते। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक। या पर्यटनाला आणि भेटा नवेगाव नागझिरा येथील वाघाला। नागझिरा अभयारण्यात आपलं स्वागत आहे। गोंदिया जिल्हा हा वन्य प्राणी, पक्षी यासह वनसंपदेने नटलेला आहे। या पर्यटकांची पावलं वन्यजीव आणि वनराई बघण्यासाठी या व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न। इथले रस्ते, रानवाटा, इथली साग, येन, अर्जुन, धावडा, बेहडा, जांभूळ, जारूळ यासह 364 प्रकारची वृक्षराजी सौंदर्यात आणखीच भर घालते। पर्यटकांना तर इथल्या वनराई आणि वन्यजीव सृष्टीनं भुरळच घातली आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प हा देशातल्या काही मोजक्या व्याघ्र राखीव प्रकल्पांपैकी एक आहे। वन्य प्राणी, पक्षी आणि वनसंपदेने समृद्ध असलेला हा प्रकल्प बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक इथे येत असतात। वाघांसह अन्य वन्य प्राणी इथल्या जंगलात मुक्त संचार करताना दिसतात। बिबट, तृणभक्षी सुंदर दिसणारे हरिण, रानगव्यांची संख्या या प्रकल्पात मोठी असून हे प्राणी कळपानं संचार करताना दिसतात। चपळ आणि चाणाक्ष असलेले काळवीट गोंदिया, आमगाव, गोरेगाव या परिसरात आढळतात। गोंदिया जिल्ह्यामध्ये जे पक्षी दिसतात, दुर्मिळ पक्षी दिसतात, त्या पक्षी निरीक्षणाकरता इथे असे बरेच मनोरे उभारण्यात आले आहेत। तिथून पर्यटक पक्षी निरीक्षण करू शकतात। तलावांवर कॉमन क्रेन, ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, पॉमडक यासारख्या 350च्या वर विविध प्रजातींच्या स्थलांतरित आणि विदेशी पक्ष्यांचा अधिवास हिवाळ्याच्या दिवसात हमखास असतो। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोंदियाला जलसंपन्नतेचं वरदान लाभलं आहे। गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्याला जलसमृद्धीचं वरदान लाभलं आहे। इथला भूभाग बहरला तो समृद्ध जलसाठ्यानंच। इथले अथांग जलसाठे मनाला समाधानाचं भरतं आणतात। हे जलसाठे जीवसृष्टीला जगण्याचं बळ देतात। 3000 पेक्षा जास्त जलाशयाने सजलेला समृद्ध झालेला गोंदिया जिल्हा म्हणूनच तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिथे असतील जलाचे साठे तिथे स्वर्गही उणावा। निसर्गाच्या कुशीत वसलेला इटियाडोह प्रकल्प तर सौंदर्यात आणखीनच भर घालतो। इटियाडोह आणि पुजारीटोला हे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीसाठी बळ देतात। धान हे या जिल्ह्याचं मुख्य पीक। महिला आपल्या बोलीभाषेत गाणी म्हणत धानाची रोवणी करतात। तिबेटियन शरणार्थ्यांना मिळालेल्या शेतात धान रोवणी करताना
तिबेटियन महिला त्यांच्या भाषेत गाणी गुणगुणतात. मोठ्या पाषाणावर असलेलं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान असून इथल्या मांडोदेवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी असते. चोरखमारा येथील प्राचीन शिवमंदिर. शासनाकडून इथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या काही काळाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली सुकडी डाकराम, कामठा येथील लहरी बाबांचा आश्रम, विदर्भातून मोठ्या संख्येनं भाविक इथं दर्शनाला येतात. देशातील लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान गोंड धर्मगुरू पारी कुमार लेंगो यांचं देवस्थान कचारगडच्या गुंठेत आहे. माघ पौर्णिमेला लाखो आदिवासी बांधव नतमस्तक होण्यासाठी कचारगडच्या गुहेत येतात. आदिवासी बांधवांचे जथ्थे जय सेवाचा जयघोष करीत गुंफेकडे दर्शनासाठी जातात. आपल्या पारंपरिक वेशभूषेत विविध प्रांतातून आलेले आदिवासी बांधव आपल्या बोलीभाषेत नृत्य करीत दर्शनाला येतात. यात्रेच्या काळात कचारगड भक्तिभावानं न्हाऊन निघतं. आदिवासी लोककला, परंपरा ह्या तर जणू समाजरूपी देहाचा आत्माच आणि अलंकारही साऱ्यांना जगण्याचं अविभाज्य बळ देतो. सारस हा सगळ्यात मोठा उडणारा पक्षी असं म्हणता येईल आणि त्याला प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. हा पक्षी नेहमी जोडप्याच्या स्वरूपात सापडतो. हा पक्षी अतिशय देखणा असतो, दिसायला जोडीत आढळतो आणि हा भारतामध्ये जे काही 2-4 ठिकाणी आढळतो त्यातलं हे एक ठिकाण. ऐश्वर्य संपन्न सारस पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाची लोक चळवळ जिल्ह्यात उभी झाली आहे. तलावांच्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मासेमारी हे इथल्या ढिवर बांधवांच्या उपजीविकेचं मुख्य साधन. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात हाजरा फॉल धबधब्याचं सौंदर्य बघण्यासाठी नागपूरपासून तर शेजारच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक इथं गर्दी करतात. हाजरा फॉल येथील वनपरिक्षेत्रात इको टुरिझम अंतर्गत ऍडव्हेंचर स्पोर्ट्सची निर्मिती करण्यात आली. त्यासाठीच तर येथील स्थानिक युवक युवतींनी नॅशनल ऍडव्हेंचर ट्रेनिंग अकॅडमी नागपूर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स गोवा, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलायन्स स्पोर्ट्स मनाली, हिमाचल प्रदेश येथून प्रशिक्षण घेतले आहे व येथे येणाऱ्या पर्यटकांना ते मार्गदर्शन करतात. निसर्गरम्य परिसरात असलेला बोदलकसा जलाशय चहूबाजूनं वनराईनं नटला आहे. गोंदिया शहरात सुद्धा पर्यटकांना मुक्काम करावयाचं झाल्यास हॉटेल पॅसिफिक, हॉटेल सागरिका, द गेटवे हॉटेल, हॉटेल ग्रँड सीता इथे सुद्धा वातानुकूलित सूट उपलब्ध आहेत. अदानी उद्योग समूहाचा अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड हा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प तिरोड्याजवळ आहे. या प्रकल्पातून 3300 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत असून प्रकल्पामुळे स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. अतिशय उच्च प्रतीचा तांदूळ या जिल्ह्यात होतो. हा तांदूळ दुबई, सौदी अरेबिया, नायजेरिया, पेरू, चिली
बांगलादेश यासह अन्य देशांमध्ये निर्यातही केला जातो. एक वार आपण नक्की या जलसंस्कृती शिकण्यासाठी, वन्यजीवांच्या दर्शनासाठी, हिरवळीची दाटी, धानाची शेती बघण्यासाठी आणि आत्म्याच्या आनंदासाठी गोंदिया पर्यटनाला अवश्य या. इथली दंडार ही लोककला तर प्रसिद्धच आहे. या दंडारी आबालवृद्ध कलावंताच्या भूमिकेत दिसतात. रामायण महाभारतातील आठवणींना उजाळा देऊन कलावंत दंडारीच्या माध्यमातून प्रबोधन आणि लोकशिक्षणासोबत मनोरंजनही करतात. धानाचं कोठार म्हणून ओळख असलेल्या गोंदियात धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या 150च्या आसपास राईस मिल्स आहेत. आणि म्हणूनच या जिल्ह्याला धानाचा कटोरा असं म्हटलं जातं. इथली शांतता भंग पावणार नाही, इथलं वातावरण प्रदूषित होणार नाही. आवाजाने म्हणा, कचऱ्याने म्हणा, याची दक्षता घ्या. इथला निसर्ग, इथलं वातावरण अजिबात प्रदूषित न करता, त्याला डिस्टर्ब न करता त्याचा आनंद घ्या. तो आनंद साठवा आणि त्या आनंदाचा एनर्जीमध्ये रूपांतर करून तुमच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करा. तर मग या पर्यटनाला आणि भेटा नवेगाव नागझिरा येथील वाघाला.